होय ग. हं? शेवटी जमवलंच तुझ्या घरच्यानं तुझं लग्न. माझ्या हातात काय होतं, मी तर मनवायचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी ऐकलंच नाही. म्हणजे आता आपल्या हातात काहीच राहिलं नाही. काय सांगता येत नाही. एकदा बोल ना तू घरच्यांशी सगळं मी सगळं मनवायचा प्रयत्न केला, पण ते ऐकूनच नाही राहिलं. त्यांना नोकरीवाला पाहिजे आणि तू काही कामच करत नाही आहे. मी काम शोधतोय, सगळं करतोय. मामाला बोललो पण होतो मी एक किती वर्ष कंपनीत. अजून थांबायचं मी सांग ना. हं? थांबायला तर मी आयुष्यभर चालेल, थांबायला तयार आहे मी. बोल ना एकदा, बघ ना काहीतरी कर ना तू. आता काहीच नाही होऊ शकत. मी घरी येतो, एकदा मामाशी बोलून घेतो. त्याचा काय उपयोग होणार आहे का आता? वेळ निघून गेली आहे, माझा साखरपुडा झाला आहे. साखरपुडा सुद्धा झालाय? हो. मला कोणी नाही सांगितलं. तुला वेळ होता? आता काहीच करता येणार नाही. हे बघ, मी लग्न जरी केलं तरी तुझी होते, तुझीच राहील, आयुष्यभरसाठी तुझी राहील मी. पण तू सोबत नसशील ना माझ्या. पण आहे तर तुझीच ना. त्या असण्याला नसण्याला काय फायदा आहे मग? तू सांग मग काय करू मी? एकदा बोल ना तू घरच्यांशी. नाही करता येत, साखर पण होऊन गेले, तुला का समजून नाही राहिल्या त्या गोष्टी? फक्त साखरपुडाच झालाय, तुझ्या हातात अजून भरपूर काही आहे. तुला कळतंय तू काय बोलतोस? मला सगळं कळतंय. होण्यासारखं असता तर मी प्रयत्न केला असता. माझ्या हातात काहीच नाही हे तुला पण कळतंय. अजून थोडासा प्रयत्न कर. असता तर आतापर्यंत तुझ्याकडे असते मी, ना की लग्न करून बसले असते. तुला काय बोलू मला काहीच कळत नाही. मला घाम घाम झालाय सगळा. तुझ्या हातात जेवढं असेल तेवढं करून घे. करायचा प्रयत्न असता तुम्ही. माहिला कितीच असं खरं, मला तर काही विश्वास बसत नाही. हे ते नसेल, पण वाटतंय जरा थोडंसं तेच असं तर कन्फर्म करतो जरा. काय बघतो? माणसं बघितली नाहीत काय कधी? बघितलेत ना, तुमच्यासारखे नाही बघितले असे कधी. ए उठ दलिंद्रे, ए अंगाला हात लावू नको. अरे नवरा आहे माझा तो. ए हात काढ. कोण आहे हो? नाही तर लय गप बसल्यासारखे आता असे गुल उधळती वय इकडं. मला माहित नव्हतं असे म्हणून तू. नीट बोल जरा. ए तू थांब. बरं झालं मी मला या आता दिसलं. लग्न झाल्याच्या नंतर आज झालं असतं तर माझ्या माणसाने तोंडा शेण घातलं असतं. खरंय गाड्या. आहो तसं काही नाहीये, मामाचा पोरगा आहे हा म्हणून भेटायला आलते मी. मामाने काय घरी बोलवायला गेला काय बंदी घातली काय? आणि घातली पण असं दिसतोय पण तसं चाटाळा गांगे. हा तुला हे असं करायचं होतं मग हे आम्हाला कशाला एवढा मोठा साखरपुड्याचा खर्च बिर्च करायला लावला? अरे पण तुला कोण म्हणलेलं खर्च कर? ए तू थांब. आमचं साखरपुडा झाला, आम्ही दोघं बोलतोय ना. तू कोण आहे? तिला विचार मी हे कोण आहे ह्यो? तुम्ही गैरसमज करताय सगळं. तसं काही नाही, हा मामाचा मुलगा आहे माझा. फक्त बोलायला आलते मामाचा मुलगा इथं काय करतोय? त्याला घरी बोलता येत नाही का मामाच्या मुलाला? मग कुठं बोलायचं आम्ही? इकडे मोकळ्या मैदानात का? आम्हाला मोकळी हवा आवडते ना. तुला जरा काय आहे प्रकरण? तसं काहीच नाहीये, तुम्ही सगळं गैरसमज करून घेताय. तसं काहीच नाही जे तुम्ही पाहिलेलं आहे. मग काय आहे? तू काय विकत घेतलंय का तिला? लय एवढं तोऱ्यात बोलतोय. विकत घ्यायचा विषय नाही, इथं साखरपुडा झाला, माझा बोलण्याचा अधिकार आहे तिला. कसला अधिकार आहे? तुला माहिती का आमचं किती दिवसापासून काय चालू आहे ते? तुम्हाला माहिती का आम्ही दोघं लग्न करणार होतो? अरे जर तुम्हाला लग्नच करायचं होतं तर मला एवढा मोठा खर्च करून कशाला बोलवलं? साखरपुडा एवढा मोठा इव्हेंट्स कशाला कार्यक्रम करायचा? तुम्ही सगळं गैरसमज करून घेताय, जे तुम्ही पाहिलं ते नाहीये. काय आहे मग एवढ्या जवळ जवळ चिटकून तुम्ही बसताय? मी जर इथं तुम्हाला बघितलं नसतं तर माझं आयुष्य बरबाद झालं नसतं का? तुझं आयुष्य चांगलं चालू आहे काय? तुला माहिती का माझं आयुष्य चांगलं आहे का खराब चालू आहे? तू मध्ये बोलू नको, नाही तर असं कवळीत घेईन ना तुला मी. कवळीत घे. याला हे कोण आहे हा? मामाचा मुलगा आहे. मामाचा मुलगा आहे का? मामाचा मुलगा? आईला लईच मामाचा मुलगा हुशार दिसतोय गड्या. चांगला तिला इकडं कोपऱ्यात घेऊन बोली जाईल. तू नीट बोल बरं का, तुला अजून मी तू सांगतो. मध्ये बोलू नको. काय विषय हा? फक्त बोलायला आलतो आम्ही इथं. तुला घर नव्हतं का तिकडे बोलायला? एवढं लांब बोलायला आली त्याला घेऊन? जरा शांत शांत घे. तू माझ्या अंगाला हात लावू नकोस. ह्याचे तुला लय मागत पडन माझ्या अंगाला हात लावायचा.
बोट दाखवू नको. याला सांग तुझ्या भाषेत समजून, तू मध्ये काही बोलू नकोस. बोट दाखवू नको. बोट दाखवू नको म्हणजे तुला माहित आहे का मी कोण आहे? कोण आहे? कोण आहे? थांब तुला फोन असा मारी. हे बोले कुणाला बोला त्याला बोले. हा ह्याला सांग समजून याला सांग. मामाचा मोरगा आहे तू म्हणून सोडून देतो, नाही तर असा चपकीन नाही याला मी. अरे बाबा गावात आलाय तो 3 आमच्या. दिवस सिव्हिल मध्ये न्यावं लागेल याला. गावात आलाय तो आमच्या. हा. लक्षात राहू तू मला दे. नको गावाचं भूषण सांगू. असे आम्ही गाव कितीकच गाजवलेले आहेत. मग तुला गाव हा बोल दाखव. तुम्ही शांत व्हा ना. तसं काहीच नाहीये. मी सांगते ना तुम्हाला एकदा माझं तू तरी काय ऐका. त्याला सांग, त्याला वाढवायचं असेल तर वाढव म्हणावा, नसेल वाढव तर शांत बस. बोट दाखवू नको. वाढव वाढव. वाढ याला सांग तुझ्या भाषेत. भाषेत तू तू तरी सांग. शांत होऊ ना एकदा. मी काय शांतू? माझा काय संबंध आहे? आम्ही काय असेच आलोत काय? मग कशा आलात? काय मग नेमकं तुला काय करायचंय? मला काय करायचंय? तुला नाटक केलं ना, तुला डायरेक्ट येडा बाबळे सोडून येईन मी. येड्या बाबळे कसलं बोलतय, कसला गावंडळ आहे हा. आणि तुला यासला आवडलाय का? एवढ्याला इकडे ह्यासाठी बसतात का तुम्ही? तुम्ही काही पण तसं बोलू नका. तसं काहीच नाहीये विषय. कसा विषय? आवडण्याचा मला तू विषयच एकदा नाहीये. सांगच बरं विषय कसा आहे. आपण मला तुला पण काय सांगत आम्ही काय ए, सांगू? तू शांत बोट बस. दाखवू तिचा नको. माझा साखरपुडा बोट झाला, दाखवू माझा अधिकार आहे तिला बोलायचा. माझ्या तू पुढे शांत बस. बोट दाखवू नको. बोट दाखवू नको. काय विषय सांग. काय नाही सांगायचं. माझं डोकं हल्लंय आता. एक तर बघून माझं कपाळातली आग मस्तकात गेली. जाऊ दे की मग, आम्हाला काय करायचं त्याचं? जाऊ दे की. याला याला सांगला का तुझ्या भाषेत? तू सांग तुझ्या भाषेत. मला याला सांगतोय भाषेत एकदा. मला नाही ऐकायचं तर तू सांग. कुणाला फोन करताय? हे बोलू दे. हे काय पद्धत आहे? इथं पोरगी इकडं बसली, इकडं येऊन ते कोणाचा मामाचा पोरगा आहे, इकडं गुल उधळती. सोड. ते ती मोबाईल हिसकाचा काय संबंध तुझा? काय संबंध म्हणजे? मोबाईल इकडे चल. चल बरं. मोबाईल इकडे चल. चल फेकून देत असतो मी मोबाईल. अजिबात माझ्या मोबाईल हात लावत नाही. तुला तुला असं नाही. ती काय मला लय टेन्शन येते. काय सांगा ती. सांग त्याला काय ते. सांगितलं ना मी तुम्हाला. तसं काहीच नाहीये जे तुम्ही पाहिलेलं आहे. जा आता तू. झालं ऐकलं ना, जा. ती का मला माहिती नाही. मी जातो आता घरी. मी सांगतो बरोबर तुझ्या आई बापाला काय सांगायचे ते तसं माझ्या काहीच करू पद्धतीने. नका. तसं काही करू नका. मी सांगतो बरं. नाही तर तुझ्या बापाला म्हणा आम्ही एवढा खर्च केलेला, आमचा खर्च बिर्च भरून दे म्हणावा. हा दिला जा. तुझं सांग. ऐक ना. आणि ते मोबाईल दे माझा. अरे तुझा मोबाईल. आणि ते जाता जाता सांगते घरी, सांग तिच्या. बरोबर सांगतो माझ्या हा, पद्धतीने. सांग जा. तुझं कांडच करतो बघ. थांब तुला जरा. कळते का तू काय केलेलं आहेस? सांगू दे, जाऊ दे तिकडं. तू जाईन घरी आणि सांगून देईल. सांगू दे काय नाही. तू काय भीतीस?